काय म्हटलं ते? ठोंबरा. म्हणजे ठोंबरा नावाचा पदार्थ आहे. ऐकलाय का कधी? हा साधारण पोळ्याच्या वेळी बनवतात. आमच्या विदर्भामध्ये तर असतो, इतर ठिकाणी असतो का माहीत नाही, पण पौष्टिक म्हणता येईल त्याला. असा छान सोपा पदार्थ आहे. आणि त्यासाठी ज्वारी जी आहे ती मी भिजवून ठेवली इकडे. या 2-3 तास भिजवून नंतर ह्याला असं वाळवायचं, म्हणजे हडकून घ्यायचं, म्हणजे खूप असं हे करायचं नाही. आणि हे उन्हात वाळवायचं नाही, आपल्याला असंच ठेवायचं 1-1.5 तास. हे थोडेसे ड्राय झाले की मग पुढची प्रोसेस. साधारण 2 तासानंतर हे असे वाळल्यासारखे म्हणजे ड्राय होतात. आता याला आपल्याला कुटून घ्यायचं किंवा वाटून घ्यायचं. मी वाटून घेईन, कारण मस्त काय याला व्यायाम होतो. साधारण आता हे जेवढं दिसतंय ना तसंच आपल्याला हे करून घ्यायचं. पीठ त्याचं बनवायचं नाही. ही अशी सगळी वाटून घ्यायची. आणि साधारण पहा, यामध्ये अशा प्रकारचं हे जाडसर वाटायला हवं. काही लोक याला पाकडून याचे सालं वेगळे करतात, पण मी काढणार नाही, कारण फायबर आपल्याला हवं आहे. फायबर पोटात जायला हवं. यामध्ये साधारण 1 वाटी दही घालायचं आपल्याला, मीठ चवीनुसार, आणि दुप्पट पाणी, 1 चमचाभर तेल. त्याला 3 शिट्ट्या होईस्तोवर आपल्याला शिजवून घ्यायचं. आणि ज्यांना ज्वारी खायची आहे, खायला सांगितलं भाकर खायला, तर त्यांच्यासाठी उत्तम प्रकार आहे की बाबा भाकर बनवायला वेळ लागतो, बनत नाही, मग त्यापेक्षा हे असं एक वेळचं जेवण. मग याच्यात आता हा तर तसा पारंपरिक प्रकार आहे. मग मी काय करीन, म्हणजे केलं आहे मी एकदा, की गाजराचे तुकडे थोडे टाकून दिले, मला फ्लॉवर आवडतं ते टाकून दिलं, आणि मग मस्त साजूक तूप, त्याच्यानंतर अजून 1-2 आयटम आहे ते आत्ता सांगत नाही, हे शिजू द्या, मग सांगतो काय टाकायचं. आणि 3 शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करायचा, कुकर थंड होऊ देऊ. प्रेशर उतरल्यानंतर प्रेशर उतरल्यानंतर हे छान घोटून घ्यायचं आणि नंतर सर्व करू. ह्याच्यापेक्षा थोडं घट्ट सुद्धा तुम्ही करू शकता. आता बघा, याला खाताना मस्त ऑप्शन्स आहेत. एक तर शेंगदाण्याचं, माऊली घाणीचं, कच्ची घाणीचं तेल, नाहीतर साजूक तूप चितळ्यांचं, त्याच्याबरोबर गूळ. मी पहिले काय करतो की मी गूळ आणि तूप घालून खातो. ये बात गुड. ठोबरा बढिया यार, बहुत मस्त. छान अशी ती ज्वारी चावायला मजा येते. आणि ज्यांना भाकऱ्या बडवायला वेळ नसेल त्यांच्यासाठी उत्तम. दात तुमचे गेले असतील, दाताचं काही काम सुरू असेल, एकदम बढिया. सो हे बनवा, पोळ्याच्या दिवशी बनवा. आणि पाहत राहा मास्टर रेसिपी. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. काही बोलण्यासारखं उरलेलं नाही, कारण इतकं सुंदर आहे ते. मी आता कधी खातो असं वाटतं आहे. घाई झाली आहे. नमस्कार.